नमस्कार मित्रांनो, म्युच्युअल फंड सिरीजच्या डे 8 मध्ये आज आपण बघणार आहोत एक्सपेन्स रेशो म्हणजे काय. एक्सपेन्स रेशो म्हणजे म्युच्युअल फंड कंपनीला चालवण्यासाठी जो काय खर्च लागतो तर तो पर्सेंटेज बेसमध्ये घेतला जातो इन्व्हेस्टरकडून. नाही समजलं, उदाहरण घेऊया. हा एक HDFC म्युच्युअल फंड ज्याचा एक्सपेन्स रेशो 1% आहे आणि आपण असं उदाहरण घेऊया, तुम्ही याच्यात 1 लाख रुपये टाकले आणि वर्षभर त्याची व्हॅल्यू 1 लाख राहिली, तर एका वर्षामध्ये तुमचे किती रुपये जातील म्युच्युअल फंड कंपनीला एक्सपेन्स रेशो म्हणून. 1% एक्सपेन्स रेशो आणि तुम्ही गुंतवले 1 लाख रुपये, तर 1 लाखाचे 1% 1,000 रुपये. तर तुम्ही या म्युच्युअल फंड कंपनीला 1,000 रुपये फी पे करता, ते तुमचे पैसे गुंतवून ठेवण्यासाठी, तुमचे पैसे वाढण्यासाठी. सो तो मेजरली एक्सपेन्स रेशो का असतो? म्युच्युअल फंड कंपनीमधले जो फंड मॅनेजर असतात, जे ठरवतात कुठे पैसे गुंतवायचे, त्यांची फीज असती, रिसर्च टीम असती त्याची फीज असती, ऑफिसेस असतो, स्टाफ असतो, त्यानंतर त्यांचे मार्केटिंग एक्सपेन्सेस असतील, तर हे सगळे कव्हर करण्यासाठी एक्सपेन्स रेशो घेतला जातो. भरपूरदा मार्केटमध्ये मिथ असतं की एक्सपेन्स रेशो खूप कमी म्हणजे खूप छान, एक्सपेन्स रेशो खूप हाय म्हणजे खूप खराब म्युच्युअल फंड. तर असं नसतं. भरपूरदा इक्विटी म्युच्युअल फंड जे चांगले परफॉर्म करतात त्यांचा एक्सपेन्स रेशो थोडा हाय पण असतो. सो तुम्हाला पण एक चांगला म्युच्युअल फंड हवा असेल, त्वरित मला कॉल करा. मी तुम्हाला एंड टू एंड सोल्युशन प्रोव्हाइड करेल आणि तुमची फायनान्शियल जर्नी लवकरच स्टार्ट करा. थँक्यू.